युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आणि दलालांचं फावलं असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. आता जिल्हाधिकारी महोदयांबरोबर चर्चा केली. जिल्हाधिकारी महोदयांनी स्पष्ट सांगितलं, पूर्वी जशी परिस्थिती तशीच परिस्थिती जिल्ह्यामध्ये आताही आहे. मग बाहेर सिलेंडरसाठी रांगा लागण्यात हे कशाचंच होतं काय? तर जिल्हाधिकारी महोदयांच्या म्हणण्यानुसार सोशल मीडियावरनं काही व्हायरल केलं गेलं, तुटवडा गेला म्हणून, तुटवडा झाला म्हणून, आणि याचाच गैरफायदा आडत्यांनी दलालांनी घ्यायचा प्रयत्न केलेला आहे. काहींनी ॲडव्हान्समध्ये सिलेंडर घ्यायला सुरुवात केलेली आहे. जिल्हाध्यक्ष भिसे साहेबांनी सांगितल्या पद्धतीनं ऑनलाईन बुकिंग होत नाही, त्याचे ऑफलाईन केल्यामुळं हा सगळा सावळा गुंज निर्माण झालेला आहे. सर्वसामान्य माणसाची सशी ओळखड होते का? तर हो होते. मात्र चांगभलं कुणाचं होतंय? तर चांगभलं दलालांचं होतंय, आडत्यांचं होतंय, व्यावसायिकांचं होतंय, आणि ससे ओळखड मात्र सर्वसामान्य नागरिकांची होती. यात सगळ्यात मोठा त्रास हा महिला वर्गाला होत असताना रिपब्लिकन पार्टीच्या महिला आघाडीच्या महिलांनी ही गोष्ट जिल्हाध्यक्ष भिसे साहेबांच्या निदर्शनास आणून दिली. आणि किमान आज आपण जिल्हाधिकारी महोदयांना निवेदन देऊन याची तीव्रता वाढवू, जर गरज भासली तर आपल्याला तीव्र आंदोलन करावं लागेल अशी भूमिका जिल्हाध्यक्ष गणेशजी भिसे साहेबांनी घेतली. आणि अचानकच मेसेज पास झाला आणि सगळेजण एकत्र जमा झाले. हेच जर नियोजन 2 दिवस अगोदर केलं तर या निवेदन देण्याला किंवा मोर्चाला आंदोलनाला वेगळं स्वरूप निर्माण होईल. सांगायला काय कुठल्या ज्योतिषाची गरज आहे असं मला वाटत नाही, पण ही वस्तुस्थिती आहे. आम्ही नमो नमो म्हटलं आम्हाला गॅस भेटला नाही, आम्ही मोदी मोदी म्हटलं आम्हाला गॅस भेटला नाही, आम्ही जय श्रीराम म्हटलं आम्हाला गॅस भेटत नाही, आम्ही जय जय श्रीराम म्हटलं ते आम्हाला गॅस भेटत नाही. त्यामुळे विश्वगुरूला आमची विनंती आहे, आपली 56 इंचाची जर छाती मजबूत असेल तर सर्वसामान्य लोकांनी नेमकं करायचं काय याची अधिसूचना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांनी तिथूनच पारित करावी आणि त्याचं इम्प्लिमेंट जिल्हाधिकारी महोदयांनी खाली करावं. म्हणजे सर्वसामान्य लोक भयभीत होणार नाहीत. जी लाईन लागलेली आहे, म्हणजे नेमकं कुठंतरी पाणी मुरते, त्याशिवाय शहरामध्ये खेडेगावामध्ये महिलांची गॅससाठी लाईन लागत नाहीये, काहीतरी भानगड घडते ते शोधून काढण्यासाठी जिल्हा प्रशासन अपयशी ठरतंय की काय अशी परिस्थिती निर्माण झाल्यामुळं सजग जिल्हाध्यक्ष गणेश भिसे साहेबांनी ही गोष्ट जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिलेली आहे आणि त्यांना सांगितलेलं आहे, जर तुटवडा होत नसेल, सगळी परिस्थिती जैसे असेल तर मग लोकांनी हा उपद्रव होतोय का, महिलांच्या रांगा लागतात काही शोध घेण्याची काळाची गरज आहे. आणि ही गरज तुम्ही सोमवारपर्यंत भागवा. मी तर याच्या पलीकडे जाऊन सांगेन जिल्हाध्यक्ष महोदयांना, आपण शहरी जिल्हाध्यक्ष आहात, आम्ही ग्रामीण जिल्हाध्यक्ष आहे. तुम्ही नमो नमो म्हटला भेटत नाही, तुम्ही मोदी मोदी भेटला भेटत नाही, तुम्ही जय श्रीराम म्हटलं तरी भेटत नाही, जय जय श्रीराम म्हटलं तरी भेटत नाही. आम्ही मात्र प्रत्येक खेडेगावामध्ये आज संध्याकाळी सूचना करणार आहे, नवे जाहीर आवाहन करणार आहे. टाळ्या वाजवून कोरोना घालवला, थाळ्या वाजवून कोरोना घालवला, तसा गॅस भेटू दे म्हणून आपण थाळ्या वाजवू, गॅस भेटतोय का बघू, टाळ्या वाजवू, गॅस भेटतोय का बघू. माझ्या माहितीप्रमाणे आपण जर सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या तर कदाचित संध्याकाळपर्यंत आपल्याला गॅस भेटेल. चला टाळ्या वाजवा. आता या टाळ्या आणि थाळ्या वाजवून पण जर गॅस भेटला नाही, सोमवारपर्यंत टाळ्या वाजवून थाळ्या वाजवून, आम्ही आता टाळ्या वाजवतोय, मोदी सरकार आम्हाला गॅस भेटूया टाळ्या वाजवतोय, कोरोना घालवला तसा गॅस पाठवा. जर टाळ्या वाजवून गॅस भेटणार नसेल तर आम्हाला थाळ्या वाजवायला लागतील. सोमवारच्या अगोदर आम्ही थाळ्या वाजवू, त्यानंतरही जर आम्हाला गॅस भेटला नाही तर नाविलाजानं विश्वगुरू नरेंद्र मोदीचं सोमवारी जाहीर उत्तर कार्य जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर घातलं जाईल, याची नोंद विश्वगुरूने घ्यावी. जय भीम, जय भारत, जय श्रीराम, जय संविधान, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, नमो नमो, नमो नमो, मोदी मोदी, मोदी मोदी. चोर आहे कुणीही म्हणायचं नाही. चला.